अरे शाण्यांनो, मला जर घाबरत असते तर 8 वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. दादा, आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत, तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात. बांधल्यात ते आता मला राख्या बांधल्यात माझ्या लाडक्या बहिणींनी. मी काय ते सलग कंडा बिंडा काही कुणाला घालत पण नाही, मी स्वतः पण घालत नाही. चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? फार चुरू 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 बोलत होता. म्हटलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. मुलं ओ ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील. खरं तर एक किस्सा सांगतो. अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं. अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं, चांगलं भाषण झालं. मग मला दादांचा फोन आला, अजितदादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून. आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो.